हॅलो गाईज, यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता इतकं मोठं ताट दिसत आहे आपल्याला सजलेलं, तर पण आपण फक्त पुरीची रेसिपी शेअर करत आहोत. तर मी घेतलेलं आहे 2 वाट्या पीठ, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. फक्त त्यामध्ये मीठ टाकलं आहे, बारीक 2 चमचे रवा टाकलेला आहे आणि आपण 2 चमचे पिठी साखर टाकलेली आहे. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची अशी घट्टसर. आणि मळून घेतल्यानंतर तिला झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं ठेवायची आहे. नंतरच आपण पुऱ्या लाटणार आहोत त्याच्या. तर अशी कणिक घट्ट मळून तयार आहे आणि थोडासा तेलाचा हात लावून त्याला ठेवून द्यायची आहे झाकण ठेवून. तर आता आपण तुम्ही म्हणाल पिठी साखर आणि रवा, तर रवा याच्यासाठी घातला आहे आपण पुरी फुगलेली जास्त वेळ राहावी फुगून तशीच. आणि आपण पिठी साखर यासाठी घातला तर पुऱ्यांना रंग खूप छान येतो त्याच्याने पिठी साखर घातली तर. आणि अशा पुऱ्या लाटून घेऊयात आपण. आणि खूप मोठ्या प्रमाणात जर पुऱ्या लाटायच्या असतील तर आपण चपातीच्या आकारात चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्याचे असे 4 भाग किंवा 8ही भाग करू शकतो आपण. आणि आपण ते तळून घ्यायचे आहेत असे करून. जास्त प्रमाणात पुऱ्या लाटायच्या असतील तर किती वेळ लाटणार ना, त्यामुळं हा प्रकार करू शकता तुम्ही. त्यानंतर आपण आता पुरी तळायला टाकूयात. बघू शकता तुम्ही किती टम्म फुगली आहे पुरी. आणि पुरीला कलरसुद्धा खूप छान येतो. पिठी साखर जर तुम्ही जास्त घातली तर अजून रेड कलर येतो पुऱ्यांना. आणि पुऱ्या दिसायलाही खूप छान दिसतात आणि अशा टम्म फुगलेल्या, जास्त वेळ फुगलेल्या राहतात पुऱ्या. खूप वेळ फुगलेल्या राहण्यासाठी आपण रवा घालायचा आहे त्यामध्ये आणि असा कलर येण्यासाठी आपण त्यामध्ये साखर टाकलेली आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा रेसिपी आवडल्यास. थँक्यू.